नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी मंदाकिनी. मनातून खा खाऊ घाला, बाकी सर्व मोह माया. दिवाळीच्या तुम्हा सर्वजणांना हार्दिक शुभेच्छा. मुलांना दिवाळीची सुट्टी लागल्यापासून ना सारखं त्यांचं चालू आहे की मम्मी आपल्याला समोसे बनव. मग मी काय केलं, राग एकदाच डबा भरून समोसे बनवले. त्यासाठी ना वाटीभर रवा घ्यायचा आहे. माझ्याकडं ना जाड रवा होता, त्यामुळे मी मिक्सरला बारीक करून घेतला. तुमच्याकडे जर बारीक रवा असेल ना तर तोच वापरा. आता बारीक केलेला रवा ना वाटीमध्ये काढून घ्यायचा आणि 4 चमचे एकदम कडकडीत तेल आपल्याला करून घ्यायचं आहे. कडकडीत तेल आपण कधी वापरतो, जेव्हा आपल्याला एखादा पदार्थ कुरकुरीत बनवायचा असतो ना, तेव्हा इतकं कडकडीत तेल वापरायचं. म्हणजे आपल्याला जो पदार्थ बनवायचा आहे ना तो छान असा कुरकुरीत बनतो. आता रव्यामध्ये ना तेल छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपल्याला रवा ना मळून घ्यायचा आहे आणि मळताच ना मी मीठ टाकायचंच विसरले बरं का. चवीपुरतं थोडंसं मीठ टाकायचं. रवा छान असा मळून घ्यायचा. आता काय करायचं, रवा जास्ती घट्ट पण ठेवायचा नाही आणि पातळ पण करायचा नाही आहे बरं का. एकदम आपल्याला इथं मध्यम ठेवायचा आहे, कारण की आपण आता रवा भिजू घालणार आहे अर्धा तास, त्यामुळे ना रवा फुगणार आहे. त्यामुळं थोडंसं पीठ आपलं पातळ ठेवायचं आणि अर्ध्या तासाने बघा एकदम छान असा रवा फुगलेला आहे आणि पीठ पण छान घट्ट झालेलं आहे. मळलेलं पीठ आपल्याला ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आणि छान 5 मिनिटं मळून घ्यायचं आहे ताटामध्ये. एकदम पीठ छान चिकनं बनवून घ्यायचं. मळलेल्या पिठाचा ना छान असा गोल उंडा बनवून घ्यायचा. उंड्याला लावायचं थोडंसं पीठ आणि छान मळून घ्यायचा. जास्ती जाड पण लाटायची नाही आहे चपाती आपल्याला आणि जास्ती पातळ पण लाटायची नाही आहे. आता चपाती लाटून झाली आहे ना, तर काय करायचं, जे बाजूचे काठं आहेत ना गोल आकाराचे, त्याला आपल्याला कट करून घ्यायचे आहे की जेणेकरून आपल्याला चपातीचा आकार ना चौकोनी भेटेल. चौकोनी आकार झाला ना की मधोमध तुम्हाला पाहिजे तेवढ्या आकारामध्ये ना रेषा मारून घ्यायच्या. आता ह्यामधली एक पट्टी ना बाजूला घ्यायची आणि त्याला ना ट्रँगल म्हणजेच आपल्याला त्रिकोणी आकारामध्ये कट करायची आहे. जर तुम्हाला हा त्रिकोणी आकार नसेल ना आवडत, तर चौकोनी आकारामध्ये केली ना तरी पण ही खूप छान होते आणि खूप छान पण दिसते. आता ह्या दिवाळीच्या घाईमुळे ना मी काय केलं, एक पट्टी ठेवली, त्याला थोडंसं पीठ लावलं वरनं आणि अजून एक पट्टी ठेवली आणि अशी त्रिकोण बनवून घेतली. अशा पद्धतीने केले ना खूप लवकर असे होतात बरं का. आणि कोरडं पीठ लावल्यामुळे ना ते एकामेकाला चिटकत पण नाहीत. आता कढईमध्ये टाकायचं तेल आणि बनवलेले ट्रायंगल टाकून मस्तपैकी छान तळून घ्यायचे. तळताना ना अजिबात गॅस मोठा करायचा नाही आहे, मीडियम गॅसवर तळून घ्यायचे. आणि हे समोसे ना तेलामध्ये गेले ना लगेचच लवकर लाल होतात आणि अजिबात तळायला जास्ती तेल लागत नाही की ते त्यांच्या अंगाला अजिबात तेल लागून घेत नाही आहेत. अशाच पद्धतीने बाकीचे पण समोसे आपण छान असे तळून घेणार आहेत. आणि तयार झालेले आहेत आपले सगळे समोसे तळून. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये इतके हे समोसे फुगलेले आहेत ना, खूपच छान. पण हे प्लेन कोण खाणार, त्यासाठी ना एक चटपटीत असा मसाला बनवला. लाल तिखट, चाट मसाला, आमचूर पावडर आणि थोडीशी पिठी साखर टाकून छान अशी ही मिक्स करायची आणि तयार झालेला आहे आपला एकदम चटपटीत मसाला. आता समोसे मी मोठ्या परातीमध्ये काढून घेतलेले आहेत आणि प्रत्येक समोशावर हा मसाला पडला पाहिजे. छान असा चौकडनं मसाला लावून घ्यायचा आणि हाताने ना छान मसाला घुळसून घ्यायचा, म्हणजे सगळ्या समोशाला छान असा मसाला चिटकून बसेल. आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मसाला किती छान चिटकलेला आहे, एकदम कुरकुरीत. आणि जो मसाला लावलेला आहे ना, तर मुलांना ते पाकिटामधले नाहीत का ट्रायंगल, त्याचीच आठवण झाली बरं का. म्हणजे मी मिक्स करूस तोपर्यंत ना ते असे फुटलेत, म्हणजे इतके ते क्रिस्पी झालेले आहेत, खूपच छान. जर तुम्हाला ही समोस्याची रेसिपी आवडली असली ना, तर ह्या दिवाळीच्या सुट्टीमध्ये ना मुलांना ही रेसिपी नक्की करून खाऊ घाला आणि मित्रमैत्रिणींसोबत ही रेसिपी शेअर करा.